अमोलजी पाटील आणि सुधेश जी साखरे सावित्री 11 पळी या संघाचे संघमालक आणि व्यासपीठावर आपण पाहू शकतो त्यांचा शुभ सन्मान, त्यांना सन्मान चिन्ह देऊन आपल्या या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल खूप धन्यवाद। असंच आम्हाला सहकार्य करा। सावित्री 11 पळी हा संघ आरपीएल राजाबाई प्रीमियर लीग 2024 आरपीएल अर्थातच 2022 या वर्षी सीझन पहिल्या मधला विनर राहिला होता। सावित्री 11 हा संघ। धन्यवाद सावित्री 11, अमोलजी पाटील आणि सुदेशजी साखरे यांचं मनापासून धन्यवाद। त्याच पद्धतीने मन 11 पेजारी या संघाचे संघमालक आदरणीय श्री विकासजी जाधव यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर या आणि आमचा सन्मान स्वीकारायचा आहे। राजाबाई प्रीमियर लीग 2024 आरपीएल 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। मन 11 पेजारी या संघाचे संघमालक विकासजी जाधव यांचा सुद्धा सन्मान केला जात आहे आमच्या व्यासपीठावर। मायेची शाळ आणि त्याच पद्धतीने या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देण्यात येतोय। साठी मॅन ऑफ द मॅच सौरभ मांडवकर। मॅन ऑफ द मॅचचा किताब आणि जे काही बक्षिसं पुकारली होती ते सर्व तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत, कारण की तुमचे सहकारी मित्र वर्ग ज्यांनी तुमच्यासाठी बक्षिसं लावली होती ते ऑनलाईन मॅच पाहत होते YouTube वरून। आमच्या इथे समालोचन कक्षात त्यांचा फोन आला आणि प्रत्येकाने जी बक्षिसं लावली ती तुम्हाला नक्कीच त्यांच्या माध्यमातून जीपे वर मिळणार आहेत। आणि सौरभकडे माईक द्या। बिपिन हॅलो हॅलो आणि प्रमोद पाटील गोलंदाजी करतात आणि त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी प्रसाद राऊत यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे। आणि त्यानंतर पाहायला गेला तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय, टाळ्यांचा वर्षाव मात्र पाहायला मिळतोय। आणि तर या 4 धावा मात्र खर्च कराव्या लागल्या असत्या, परंतु तत्पूर्वी 1 धाव देखील कंप्लीट केली गेली। एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट केली। 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा पाहतोय ते अर्थातच 2 धावा। अर्थातच पाहतोय गेली कित्येक वर्ष आपल्या वेगाची धारदार जादू मात्र दाखवत असताना प्रमोद पाटील यांनी आज कित्येक वर्ष मात्र आपल्या पेसारी गावाचं नेतृत्व केलं, तदनंतर अलिबाग तालुक्यासाठी देखील खेळले आणि तोच वेग तीच धार मात्र प्रमोद पाटील पेसारी यांच्या माध्यमातून आज या मैदानावर देखील आपण खेळता करताना पाहत आहोत। तेच प्रमोद पाटील आता मात्र पाहायला गेला तर आरपी 11 पेजारी संघासाठी यावेळी जर पाहायला गेला तर लागोपाठचे 2 चेंडू मात्र रघु यांच्यासाठी मात्र डॉट बॉल फेकत असताना प्रमोद यांचं यश येताना मात्र पाहतोय। निश्चितपणे कल्पेश आपण पाहतो या कन्सिस्टन्सी काय असते आणि कन्सिस्टंट परफॉर्मर काय असतो ना हे प्रमोद पाटील दाखवून दिले। प्रत्येक आपण जर पाहिलं ना मैदान कोणतंही असो प्रमोद पाटील त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखला जातो आणि आज सुद्धा आपण पाहतोय तेच सातत्य त्याच्या कामगिरीमध्ये पाहायला मिळते। फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट। क्लासिकल प्लेयर आहे प्रमोद पाटील। भन्नाट वेग मात्र पाहायला गेला तर लागोपाठचे 3 चेंडू मित्रांनो डॉट आले। पहिलं P1चं षटक समाप्त झालंय। धावफलकावरती धावा पाहतोय विदाउट विकेट लॉस, 2 रन ऑन स्कोर बोर्ड। आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये प्रमोद पाटील गोलंदाजी करत असताना पाहायला
केवळ 2 धावा देणं ही सोपी गोष्ट नाहीये. इज द बेस्ट टीचर. अनुभव माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि हा अनुभव कित्येक वर्ष खेळ करत असताना सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत असताना प्रमोद पाटील पेझारी यांच्या माध्यमातून प्रत्येक संघासाठी मात्र पाहिला आहे आणि हाच विश्वासानं मात्र आज गोलंदाजी करत असताना प्रमोद पाटील यांनी हे पहिले षटक मात्र फेकलं. त्या षटकामध्ये पहिला जर पाहायला गेला तर पॉवर प्लेचं षटक फक्त 2 क्षेत्ररक्षकांचं प्रोटेक्शन मात्र 38 सर्कलच्या बाहेर असताना मात्र फक्त 2 धावा खर्च केल्या आणि इकॉनॉमिकल षटक मात्र फेकल्यानंतर मात्र आता मात्र खऱ्या अर्थानं दडपण कैलासवासी कमर राजेंद्र जुईकर पुरस्कृत स्वरांश इलेव्हन शाहबाज या संघावरती मात्र आपण पाहू शकतो. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मात्र पाहणार आहोत ओमकार पाटील. निश्चितपणे आपण पाहतोय आता राहुल धुमाळ बॅटिंगला आला, तो डावखुरा फलंदाज आहे आणि या एंडने जर आपण पाहिलं तर डावखुऱ्या फलंदाजासाठी वारे अगदी वेगाने वाहत आहेत. त्यामुळे आता राहुलची भूमिका या मॅच मध्ये अत्यंत निर्णायक असणार आहे. त्याची भूमिका खऱ्या अर्थानं क्रुशियल राहणार. त्याला मात्र कॅप्टन नॉक येथे मात्र खेळावाच लागेल. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मात्र पाहायला मिळाली होती. एका बाजूने प्रितेश विकेटची पडझड चालू होती परंतु राहुल धुमाल मैदानावरती तडला ठोकून मात्र उभे राहिले होते. संघासाठी चांगला खेळ केला होता आणि तोच खेळ मात्र पुन्हा एकदा दाखवत असताना मात्र चेंडू येतोय समालोचन कक्षाला मात्र मानवंदना देण्यासाठी. आणि पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, त्यामुळे आता एक वेगळं चॅलेंज ओमकार समोर असणार आहे. यावेळी कमबॅक खोलीवर टप्प्याचा चेंडू मात्र पाहायला मिळाला. त्याला देखील स्लॉक स्वीप करण्याचा मात्र प्रयत्न पाहायला मिळाला ओमकार यांच्या अगेन्स्ट. ओमकार देखील चांगल्या पद्धतीचे गोलंदाज आहेत. ज्या पद्धतीची त्यांची उंची आहे त्या उंचीचा चांगल्या पद्धतीने फायदा उठवत असतात आणि ज्या पद्धतीने चेंडू जेवढ्या हाईट वरून रिलीज करतात, ज्यावेळी ब्लॉक होल मध्ये चेंडू येतो त्यावेळी मात्र त्यांचा चेंडू मात्र खेळत असताना मात्र अडचणी निर्माण होत असतात. यावेळी मात्र कोणत्याही प्रकारची चूक पाहायला मिळत नाही. पहिल्या विकेटचं पतन, पहिला मासा गलाला. हा तो एक प्राइज आणि प्रिसियस विकेट म्हणू शकतो. कल्पेश याला एक ट्रॅप लावला होता. अप्रतिम अशी क्षेत्ररक्षण व्यूहरचना पाहिली आणि ओमकारने मात्र त्यांच्या मार्गातील मोठा अडथळा आहे ते दूर केलं असं आपण म्हणू शकतो. चांगला कॅच. खरंच महत्वाची विकेट होती. लेफ्ट हँडेड बॅटर होता आणि या एंडवरून 2 षटकं त्यांना मिळणार होती. यासाठी मात्र त्यांना मात्र मैदानाच्या बाहेर मात्र घरचा रस्ता मात्र दाखवायला मिळाला. नेक्स्ट बॅटर मृणाल धुमाल मात्र एंटर होताना मात्र पाहू शकतोय. टीम स्वरांश इलेव्हन शाबाज संघासाठी नेट नंबर 3 नंबरचा खेळाडू अत्यंत महत्वाची भूमिका मात्र पार पाडत असतो. निश्चितपणे. परंतु आता शिवधनुक्ष खांद्यावरती घेणार कोण? मितेश देखील आहेत त्यांच्या साथीनं. त्यांची देखील केली महत्वाची असू शकते. नेक्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार. ओहो, व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग. गोलंदाज मात्र आपण पाहतोय अप्रतिमरित्या गोलंदाजी करतायत. फलंदाजांना पूर्णतः कन्फ्लिक्ट करतायत. फलंदाज आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफूट वरती गेलेत. येथे आत्मविश्वासाने बॅटिंग करणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने बॅटिंग होणं बॅटिंग करणाऱ्या संघासाठी खूप गरजेचं. परंतु पुन्हा एकदा मैदानावरती काय घडलं जात आहे तर फलंदाजाला आणखीन एक चकवा देणारा चेंडू पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, क्वालिटी गोलंदाजी, टॉप क्लास गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतरचे 4 चेंडू डॉट आलेत. चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी ओमकार पाटील. यावेळी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली सुबोध धुमाल. दिस टायमिंग नो मिस्टेक फ्रॉम सुबोध.
खेळ समाप्त झालाय. धावफलकाचा जर विचार करायला गेला तर पहिले षटक अर्थातच हाताळलं होतं प्रमोद पाटील. पहिल्या जर चेंडूचा विचार करायला गेला तर डॉट बॉल आला होता, तदनंतरचे 2 सिंगल आणि पुढची 3 चेंडू मितेश पाटील रघु यांच्यासाठी डॉट बॉल फेकले होते. पुढच्या षटकात ओमकार पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आले. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला मित्रांनो आणि तदनंतरचे 5 चेंडू डॉट बॉल आणि त्या 5 चेंडू मध्ये 2 विकेट मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यश आलं ते ओमकार पाटील यांना. आणि इथूनच मात्र जर पाहायला गेला तर चांगलं दडपण मात्र मैदानामध्ये निर्माण केलं ते बॅटिंग टीम वरती. आणि हे दडपण मात्र झुगारावं लागणार आहेत कारण शेवटचे 2 षटक आहेत. विनर विनर लढत आहे आणि 4 षटकांची लढत असणार आहे. अनिश्चितपणे इथून धावा येणं गरजेचं आहे. नितीशला मात्र आता जबाबदारीपूर्वक खेळ करणं खूप महत्वाचं असणार आहे. कारण जर आपण पाहिलं ना पहिल्या 2 षटकांमध्ये कुठेतरी 8 धावा आल्यात. एक फायटिंग टोटल धावफलकावरती ठेवणं आता खऱ्या अर्थानं स्वरांश 11 शहाबाज संघासाठी खूप महत्वाचं असणार आहे. थर्ड ओव्हर आदित्य पाटील राईट अमोर विकेट मितेश यांच्यासाठी. मितेश पुन्हा एकदा अपयशी होताना दिसतात. लागोपाठचे 4 चेंडू मितेश डॉट बॉल खेळले. चांगली गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे खोल टप्प्याचा राहिला आणि तदनंतर मात्र चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आदित्य पाटील. यावेळी स्लोवर चेंडू मात्र पाहायला मिळाला. बोटाची जादू मात्र पाहायला मिळाली. आणि या षटकामध्ये जर पाहायला गेला तर अत्यंत महत्वाचं षटक दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून असणार आहे. कारण इथून गेअरअप करण्याचा प्रयत्न असणार आहे तो आदित्य पाटील यांच्या अगेन्स्ट मितेश पाटील यांचा. परंतु लागोपाठचे 2 चेंडू मात्र डॉट फेकल्यानंतर मात्र पुन्हा एकदा दडपण मितेश यांच्या चेहऱ्यावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाजाला चकवलंय. ते म्हणतात ना घर फिरलं की घराचे वासे फिरतात. तोच प्रकार आपण मैदानावरती पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं प्रमोदने एक स्टार्ट मिळवून दिला. वेल बिगन इज अन हाफ डन असं म्हटलं जातं आणि तीच वेल बिगन कुठेतरी आता लाभदायक ठरत असताना बॅटिंग करणारा संघासाठी. यावेळी ऑन साइडला खेळत असताना मात्र चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन येतोय RPL चौकार. मध्ये कुठेतरी चूक केलंय टीम स्वरांश 11 संघाचं. मितेश पाटील यांना मात्र प्रमोट केलं गेलं जरूर परंतु जो कॅलिबर त्यांच्यामध्ये आहे परंतु त्या कॅलिबर प्रमाणे मात्र आज मितेश यांची फलंदाजी मात्र पाहायला मिळाली नाही. महेश तरेजा यांचा जर विचार करायला गेला तर 4थ्या क्रमांकावरती प्रदेश आलेत आणि जर चालू वर्षाचा चालू दिवसातील जर चालू काही दिवसांपूर्वीचा तर महेश तरे यांचा जर फॉर्म पाहायला गेला तर मग फलंदाजी असू द्या गोलंदाजी असू द्या क्षेत्ररक्षण असू द्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये महेश तरे यांनी चांगली कामगिरी केली. परंतु या मॅच मध्ये महेश तरे यांनी स्वतःला मात्र 4थ्या क्रमांकावरती आणून कुठेतरी चूक केली की काय असं चित्र मात्र मैदानामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. यावेळी एकच धाव मात्र पाहू शकतोय. 13 धावा शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. महेश तरे मात्र पहिला चेंडू मात्र फेस करताना दिसू शकतील. कदाचित या चेंडूवरती महेश तरे यांचा मानस जरूर असेल की सिंगल घ्यावी आणि शेवटच्या षटकात पुन्हा एकदा महेश तरे आपण बॅटिंग वरती यावं. कारण महेश तरे चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतात परंतु यावेळी 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आल्यानंतर मात्र कुठेतरी त्याचाच फायदा मात्र खऱ्या अर्थानं टीम RPL पेसारी संघांना उठवलाय आणि महेश तरे यांना मात्र नॉन स्ट्राईक एडवरती आतापर्यंत उभं ठेवलंय. पहिला चेंडू फेस करतील या मॅच मधील महेश तरे. निश्चितपणे इथे मात्र आता आवश्यकता आहे पॉवर हिटिंगची. हार्ड हिटिंग बॅटिंग मैदानावरती होणं खूप गरजेचं आहे. जर मोठे स्ट्रोक आले तरच येथे चांगल्या पद्धतीची धावसंख्या सेट केली जाईल. मिस टाइम आहे आणि ते मात्र आपण पाहतो अगदी हातामधला कॅच ड्रॉप केलेला आहे. सिंगल मेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकाचा जर विचार करायला गेला तर अत्यंत बिकट परिस्थिती मात्र पाहतोय. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक अर्थातच शेवटचं षटक शिल्लक असणार आहे. चला नेक्स्ट मॅच आणखी एक विनर मॅच असणार आहे. कुठेतरी आपण 14 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर केवळ 2 धावा आल्या प्रमोदच्या.
दुसऱ्या ओव्हरमध्ये ओमकारने केवळ 6 धावा दिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी 6 धावा आल्यात. त्यामुळे धावसंख्येचा ग्राफ जो आहे ना तो आता मात्र उंचावणं गरजेचं आहे. स्लॉग ओव्हर असणार आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये आता फटकेबाजीची नितांत गरज आणि आवश्यकता बॅटिंग करणारा संघ अर्थात स्वरांश 11 शहाबाज संघाला आहे. कमीत कमी या षटकामध्ये 20 ते 25 धावा येणं गरजेचं आहे, तरच एक सक्षम आणि परिपूर्ण टार्गेट उभं केलं जाईल. नक्कीच 36 ते 38 धावापर्यंत जर मजल मारली जाते या मॅच मध्ये पहिल्या सत्रात, तर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर चांगली गोलंदाजी स्वरांश 11 संघाकडे देखील आहे. त्यामध्ये महेश तरे यांचं अत्यंत महत्वाचं षटक असेल, त्या षटकामध्ये चांगली कामगिरी करू शकतात. देवांग आलेत, युवा गोलंदाज आहे, त्यांनी या युवा गोलंदाजांवरती जर हल्ला चढवला गेला तर मात्र कधी कधी पाहत असतो युवा गोलंदाज जास्तीत जास्त मार खात असतात, परंतु याच युवा गोलंदाजावर जर हल्ला चढवला गेला तर ह्या 20-25 धावा येऊ शकतात आणि हे महेश तरे मात्र करण्याची कुंभत आपल्या हातामध्ये ठेवतात. नेक्स्ट मॅच साठी अर्थातच मनेरन पेजारी आणि पप्पू स्ट्रायकर्स अशी विनर लढत असणार आहे. या इनिंग नंतर मात्र आपण टास्क करणार आहोत मनेरन पेजारी आणि पप्पू स्ट्रायकर्स. पण पाहतोय RP 11 पेजारी संघाचा कॅप्टन अगदी यंगस्टर आहे ओमकार, आणि त्याच्यावरती जो काही टीम मॅनेजमेंटने विश्वास दाखवला ना तो विश्वास त्याने खऱ्या अर्थानं अद्यापर्यंत सार्थ ठरवलाय. पहिला चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, धावा मिळणार नाहीये. आता कल्पेश टेन्शन असं आहे की त्या एंडने फलंदाजी करत असताना धावा येत नाहीत, त्यामुळे बॅट्समन काही वेगळ्या पद्धतीचे फटके अटेम्प्ट करणार. आधीच धावा कमी आहेत आणि त्यामध्ये जर डॉट चेंडू आले तर धावा आणखीन कमी होतील. त्यामुळे कुठेतरी येथे शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ या पद्धतीने फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच प्रत्येक वेळी स्विच करण्याचा जास्तीत जास्त वापर मात्र पाहू शकतोय. त्यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट हे दडपण मात्र खऱ्या अर्थानं मात्र पाहतोय. या मॅच मध्ये कुठेतरी दडपणाखाली मात्र खेळण्याचा माणूस मात्र पाहतोय. तर अर्थात स्वरांश 11 संघाचा आणखी एक डॉट बॉल येतोय. जसजसे डॉट बॉल येताना दिसतील ना तर विचार करायला गेला तर प्रितेश या मैदानावरती अलगच काहीतरी या विकेटने दाखवलंय. मागील मॅच हाय स्कोरिंग मॅच 97 धावा आणि या मॅच मध्ये बघायला गेला तर लो स्कोरिंग मॅच. षटकार येतोय, संघर्षाचा षटकार पाहतोय महेश तरेंच्या बॅट मधून. ओहो, मस्ट नीडेड 6. 20 धावा गरज होती आणि ही गरज मात्र भागवण्याचा प्रयत्न मात्र पाहिलाय तो महेश तरे यांचा. षटकाराला शेवटचे 3 चेंडू शिल्लक, आणखी 2 षटकार तरी कमीत कमी फायटिंग टोटल पर्यंत जर जायचं असेल 28 ते 32 धावांपर्यंत तर महेश तरे यांना आपल्या बॅट मधून आणखी 2 चौकार किंवा 2 षटकार आणणं गरजेचं असणार आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रातील आणि धावफलकावरती जर पाहायला गेला तर 20 धावा धावफलकावरती पाहतोय. अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये सापडलेला हा संघ मात्र पाहतोय. विनर अशी लढत जरूर असणार आहे, परंतु जिंकणारा संघ अर्थातच जर पाहायला गेला तर क्वालिफाय होताना देखील दिसू शकतोय. सुपर 8 साठी जरूर क्वालिफाय होताना दिसेल जिंकणारा संघ. सलगचे 2 सामने जिंकल्यानंतर. नेक्स्ट बॉल देवांग म्हात्रे. ते म्हणतात ना आयुष्यात तुम्ही सर्व काही हरलात तरी चालेल पण हिंमत कधीच हारू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. परंतु यावेळी मात्र आपण पाहतोय गोल्डन स्पॉटवर पडलेला हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला या चेंडूला आणि फलंदाजाला मात्र पूर्णतः बीट करून टाकले. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पुन्हा एकदा. युवा गोलंदाज आणि युवा गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना मात्र पाहतोय. षटकार खाल्ला आणि तदनंतर डॉट बॉल. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आणि तदनंतर मात्र महेश तेरे यांचं देखील खेळ समाप्त होताना दिसेल. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि तत्पूर्वी धावफलकाचा जर विचार करायला गेलात ना तर या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 1 षटकार आणि 4 डॉट बॉल आलेत. नेक्स्ट बॅटर रोशन मैदानामध्ये दाखल होताना दिसतील. धावफलकावरती फारसा बदल मात्र आपण पाहायला मिळत नाही, फक्त 20 धावा धावफलकावरती पाहतोय. क्रिकेटमध्ये तुमची मानसिकता खूप महत्वाची असते आणि कुठेतरी मेंटॅलिटीचा फरक आपण पाहिला. कुठे जिथे विकेट गेल्या होत्या तिथे त्यानंतर धावा आल्या नाहीत, त्याचे जर डबल सिंगल घेतले असते आणि त्यानंतर जर मोठे फटके मारले असते किंबहुना एक लेफ्ट हँडर बॅटर जर अंतिम षटकासाठी ठेवला असता तर निश्चितपणे धावा येऊ शकल्या असत्या. पण कुठेतरी टेन्शन, दबाव आणि त्या प्रेशर मध्ये पडलेलं विकेट आणि त्यानंतर आलेलं मानसिक दडपण आणि त्यानंतर आपण पाहतोय पूर्णतः नैराश्याच्या गर्तेत फ्रस्ट्रेशन मध्ये बॅटिंग करणारा संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. हीच मोठी अडचण मात्र या मॅच मध्ये मात्र निर्माण होताना मात्र पाहिलंय. रोशन आलेत, शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे.
सॉरी रोहन. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. देवांग चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक टीम आरपीएल पेजारी. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. आता पाहण्या रंगतदार ठरणार की किती धावांचा टार्गेट टोटल उद्दिष्ट बॅटिंग करणारा संघ ऑपोजिशन समोर ठेवतोय. एक मोठा फटका गरजेचा आहे या चेंडूवर आणि फटका अगदी चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स त्याने चेंडू फील्ड केलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय थोडस लेझी क्रिकेट. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात आणि आता मात्र आपण पाहतोय 22 धावा झाल्यात आणि आता सेकंड इनिंग मध्ये विजयासाठी 24 चेंडू 23 धावा असं इक्वेशन. चला नेक्स्ट मॅच साठी यायचं. विनर आणखी एक लढत मात्र बिग फाईट मॅच पाहायला मिळेल जिथे मनीलन पेसारी हा संघ मात्र फाईट करताना दिसेल. पप्पू स्ट्रायकर्स म्हणजे मॅच मधून जर पाहायला गेला तर आजच्या दिवसातील हाय स्कोरिंग टीम मनीलन पेसारी ज्यांनी 97 धावा प्रलय पाहायला मिळाला आणि त्यांच्याच अगेन्स्ट मात्र याच्या अगोदरचा लो स्कोरिंग मॅच ज्यांच्या गोलंदाजांनी मात्र कमालीची गोलंदाजी केली होती तोच पप्पू स्ट्रायकर्स. म्हणजे चांगले गोलंदाज अगेन्स्ट चांगलं बॅटर अशी बिग फाईट मॅच. चला दोन्ही कर्णधार सनील पाटील आणि सौरभ मांडवकर यायचा आहे टॉस साठी. नेक्स्ट मॅच आणखी एक विनर लढत अशी येणार आहे. निश्चितपणे हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळेल. नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो मन 11 पेजारी या संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये पप्पू स्ट्रायकर्स संघाचा सनील आलेला आहे आणि मन 11 पेजारी संघाचा कर्णधार. आणि पुढील सामने 4 षटकांचे राहतील. 2 कंपल्सरी चेंजेस. सौरभ मांडवकर आणि माझ्यासोबत उपस्थित आहेत कल्पेश पाटील लेवी यांच्या उपस्थित नाणेफेकीचा कौल.
अच्छा पहा नाणेफेकीचा कोल लागलेला आहे. मन 11 पेझारी संघ लाईनअप खूपच चांगली आहे फलंदाजीची. तर काय आता विचार आहे, काय घेणार फलंदाजी गोलंदाजी? क्षेत्ररक्षण करू. फलंदाजी लाईनअप खूपच चांगली आहे, परंतु दुसरी बाजू आम्ही पाहिली तुमची गोलंदाजी मधली आणि क्षेत्ररक्षणामधली. त्याच्यात भरपूर चुका आढळल्या. आम्ही त्याच्याबद्दल टीका सुद्धा केली समालोचन कक्षामधून. तर त्याच्यामध्ये ती सुधारणा करण्यासाठी काय प्रयत्न असतील? 2 प्लेयर आम्ही चेंज करतोय आणि चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करू आता. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजी करताना दिसेल पप्पू स्ट्रायकर संघ. समोरचा संघ आपण पाहिला, त्यांची फलंदाजी लाईनअप 97 धाव बनवल्या होता. तुमचा काय प्लॅन आहे? 4 षटकात 50+ जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला सुद्धा ही शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी. तर नाणेफेक टॉस बॉक्स मधून असे न्यूज येते, दोन्ही संघ पप्पू स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये मन 11 पेझारी या संघ. मन 11 पेझारी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं असणार आहे पप्पू स्ट्रायकर्स या संघाला. ओ टी यू कॉम्बॉक्स. पहिल्या चेंडूवर पहिल्या चेंडूवरती गोल्डन टचचा शिकार होताना मात्र पाहिलं प्रणय यांना. गरज होती 23 धावांचं उद्दिष्ट. आता मात्र रन ऑन बॉल 23 चेंडू आणि 23 धावा. लाभेश आलेत. छोटस आव्हान, परंतु लो स्कोरिंग मॅचेस ऑलवेज इंटरेस्टिंग होत असतात. परंतु इथून चांगली कमबॅक करणारी गोलंदाजी करावी लागणार आहेत. लाभेश युवा गोलंदाज. डॉट बॉल येतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 1 धाव धावफलकावरती पाहतोय. हे षटक अत्यंत महत्वाचं असणार आहे टीम स्वरांश 11 संघासाठी. या षटकामध्ये आणखी एखादी विकेट, आणखी एखाद दुसरे डॉट बॉल, 1 ते 2 धावांचं जर षटक पडलं ना, आता मॅच इंटरेस्टिंग होऊ शकते. लेफ्ट केला चेंडू, मिस टायमिंग शॉट आहे. चेंडू कव्हर पॉइंट रिजन मध्ये, परंतु इथं झालेली चूक, डबल चूक. एका चेंडूवरती 2 जीवनदार मात्र ओंकार यांना पाहतोय. जर ही झेल मात्र आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षकांना जर टिपली असती तर कदाचित या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट मात्र होताना मात्र पाहू शकलो असतो. मी अगोदरच म्हटलं होतं की एखाद दुसरी विकेट आणखी येणं गरजेचं होती या मॅच मध्ये. तर या मॅच मध्ये स्वरांश 11 हा संघ मात्र कमबॅक करू शकतो, परंतु तशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नाही. आणि तिथंच मात्र कुठेतरी आता मात्र अडचणी मात्र स्वरांश 11 संघासाठी निर्माण होताना दिसतील. नेक्स्ट बॉल लाभेश. लाभेस्ट अगेन लाभेस्ट. जर झेल टिपला असता तर कदाचित हा षटकार पाहायला मिळाला नसता. न्यू बॅट पाहतोय स्वरांश 11 शहाबाज संघाचे शोल्डर्स पूर्णपणे डाऊन झालेले पाहायला मिळतात. कास सोडल्यानंतर आपण पाहतोय षटकार लगावलाय आणि आता मात्र धावफलकावरती तब्बल 8 धावा लागल्यात. केवळ आपण जर पाहिलं तर विजयासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. येथे मात्र झुकून देऊन प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा गोलंदाजी करणाऱ्या संघाला करावी लागेल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ओव्हर द बॉलर हेड. फटका लगावला मोठा आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू ते फरार. सीमा रेषा पलीकडे. यस ॲज वेलकम फॉर टीम आरपी पेझारी. आपण पाहतोय निम्मी धावसंख्या जी आहे ना ते कंप्लीट केले. त्यामुळे आता सुस्थितीत पाहायला मिळतात आरपी 11 पेझारी संघाचे खेळाडू.
कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळणं गरजेचं असतं. जर झेल टिपला असताना तर स्ट्राईक रोटेट झाली नसती, लांबे स्ट्राईक वरती आले नसते, षटकार आणि चौकार पाहायला मिळाला नसता, नेक्स्ट बॅटर आला असता. नेक्स्ट बॅटर मात्र कुठेतरी अडचणीमध्ये येताना मात्र पाहू शकलो असतो. परंतु आपली एक चूक समोरच्या संघाला मात्र विजयापर्यंत मात्र नेऊन ठेवते आणि हीच चूक खऱ्या अर्थानं RP11 पेसारी संघाला मात्र विजयाच्या मात्र नजदीक मात्र घेऊन येताना मात्र पाहिले आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा मात्र एक विकेटच्या मोबदल्यात आपण अनुभवतोय. आणखी मात्र गरज असणार आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा बनवायच्या आहेत त्या तब्बल 11. 18 चेंडू आणि 11 धावा. राहुल धुमाल दुसऱ्या षटकात इन्व्हाइट केले गेले MIDC एंड कडून. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत. ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना दिसतील. ऑन स्ट्राईक ओमकार यांना मात्र पाहतोय. हलक्या हाताने चेंडू स्टेअर केला. चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्रात. चूक झाली. चेंडू बॅकवर्ड क्षेत्रामध्ये टर्न घेतलाय आणि चेंडू जाईल. उचलतील तद्वार मात्र 2 धावा मात्र कंप्लीट करताना मात्र पाहतोय. लाभेश आणि ओमकार यांच्या माध्यमातून 2 धावा मात्र ऍड केल्या आणि धावसंख्येला मात्र चांगला आकार आतापर्यंत पाहतोय. 14 धावा. आता मात्र 9 धावांची गरज. आणि आता मात्र आपण पाहतोय डिप्युटीकडला ओनर पप्पू स्ट्रायकर संघाचे संघ मालक आपण पाहतोय. अर्थातच तुषार पाटील आणि परेश पाटील यांचं शुभ आगमन झालं. त्यांचं देखील RPLच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो मान्यवरांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते परेश पाटील यांचा सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. पप्पू स्ट्रायकर्स बिपिन पाटील यांच्या बिपिन कोठेकर यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतोय. विशेष सन्मान असणार आहे तुषार पाटील आणि परेश पाटील संघ मालक पप्पू स्ट्रायकर्स. मैदानावरती आपण पाहतोय 1 विकेट गेली आणि त्यानंतर डॉट चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी राहुल कडनं. पुन्हा एकदा ओहो क्या बात है, क्या बात है. याच पद्धतीची गोलंदाजी होणं स्वरांश 11 शहाबाज संघासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. मच निडेड बॉलिंग पाहतोय. कमबॅक करणं गरजेचं आहे. डॉट बॉल आणि विकेट या मॅच मध्ये स्वरांश 11 संघाला मात्र वाचवू शकतात. अदरवाईज अशा पद्धतीने जर फटके जर पाहायला मिळाले ना तर मात्र कदाचित टीम RP11 पेसारी हा संघ या मॅच मध्ये सलग दुसरा विजय मात्र आजच्या दिवसामध्ये प्राप्त करताना दिसेल. साठी देखील क्वालिफाय होताना दिसू शकतोय. 15 धावा झाल्यात. 23 धावांची आवश्यकता असताना 15 धावा म्हणजे 8 धावा आणखी रिक्वायर्ड असणार आहेत त्या दुसऱ्या सत्रामध्ये RP11 पेसारी. कोण नाव काय? पाटील ब्रदर्स तिरविरा संघाच्या संघ मालकांना देखील विनंती करतोय आपल्याला देखील या RPL 2024च्या माध्यमातून हार्दिक इतका विचित्र आणि रंग बदलणारा आहे ना की तिथे कोणतंही टार्गेट सेफ नसतं. कारण ज्यावेळी टार्गेट छोटं असतं ना त्यावेळी कुठेतरी मॅच आपण हलक्यामध्ये घेतो आणि नंतर ती मॅच अंगलट येतो. आपण 1983चा वर्ल्ड कप पाहिला त्यामध्ये सुद्धा लक्ष छोटं होतं पण त्यानंतर झालेला चमत्कार आपण पाहिला. इथे मिराकल करण्याची आवश्यकता आहे पण तो मिराकल कळणार कोण हा सुद्धा प्रश्न इथे निर्माण झालाय. नक्कीच प्रितेश ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की लो स्कोरिंग मॅचेस मध्ये अशा पद्धतीचा आपण टर्न जरूर पाहत असतो कारण खेळाडूची मानसिकता बदलत असते. खेळाडू सिंगल डबलला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत असतो
म्हणजे अशातच कधी कधी आपल्याला जो षटकार आणि चौकार मारण्यासाठी चेंडू अवेलेबल होतो ना, त्या चेंडूवरती देखील आपण सिंगल किंवा डबल घेतो आणि पुढचे चेंडू जर कदाचित डॉट बॉल आले, विकेट आले तर मात्र प्रेशर मात्र आपण आपल्या टीमवरती खिचून घेत असतो आणि अशातच मात्र आपल्याच पायावरती आपण कुठेतरी कुऱ्हाडी मारून घेत असतो. म्हणजेच लो स्कोरिंग मॅचेस मध्ये जरी जो आपण पॉझिटिव्ह इंटेंट अटॅकिंग फलंदाजी केली तर मॅच मात्र लवकरात लवकर आपण फिनिश करू शकतो आणि हा मॅच लवकर फिनिश केल्यानंतर आपला आत्मविश्वास देखील वाढू शकतो. सागर आलेत तिसऱ्या षटकात. तर नक्कीच व्यासपीठावरती पाहतोय पाटील ब्रदर्स तीनवीरा संघाचे संघमालक यांचा विशेष शुभ सन्मान आपण करताना मात्र पाहतोय. सन्मान्य सौरभजी केनी यांच्या पवित्र शुभ हस्ते हा शुभ सन्मान पाटील ब्रदर्स तीनवीरा संघाचे संघमालक यांचा आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. राजाबाई प्रीमियर संघ मालकांना सुद्धा विनंती असणार आहे, आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे आणि आपला जो सन्मान आहे तो स्वीकारायचा आहे. मॅच मध्ये आपण पाहतोय and now score moves on 18 over number 3rd in the progress. 10 चेंडू 5 धावा. येथे मात्र गोलंदाजी अगदी योग्य टप्प्यावरती होणं गरजेचं आहे. ॲक्युरसी वरती गोलंदाजी होणं खूप गरजेचं. चांगला मारा, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय मॅच मधील रोमांचकता वाढलेली आहे. आता 9 चेंडू 5 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय सागर याच्या मार्फत आणि तो मात्र आपण पाहतोय आपल्या संघासाठी अगदी कमबॅकिंग गोलंदाजी करत असताना राईट एम राऊंड द विकेटने नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र आपण पाहतोय फ्लिक केले. चेंडू मात्र मिड विकेट दिशेने ट्रॅव्हल झालाय. सेकंड घेण्याचा अटेम्प्ट आणि सेकंड मध्ये आपण पाहूया फलंदाज पोहोचलाय की नाही पोहोचलाय, परंतु पंचांचा इशारा आलाय की फलंदाज सुखरूपरित्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. धाव फलकावरती आता मात्र 20 धावा लागल्यात आणि आता विजयासाठी केवळ 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. 7 चेंडू 3 धावा असं इक्वेशन आता मैदानावरती पाहायला मिळते. या षटकामध्ये आपण जर विचार केला तर आतापर्यंत तब्बल 7 धावा आल्यात. राजाभाई प्रीमियर लीग आपण पाहतोय. येथे मात्र अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने फरार होत असताना आणि तेथे मात्र अगदी चांगले एफर्ट्स पाहायला मिळालेत, परंतु चेंडू गट सीमारेषा आणि या चौकारांशी आपण पाहतोय फलंदाज सुबोध याने हा सामना सुद्धा केलाय फिनिश.